मोदी परिवार कसे नाव ठेवला तर सवाल एखादे मीडियावाला ही डिबेट में असा बघेला की मोदीच्या तो बायको काही पोर काही मिळलं नाही याला काही चिंता मोदीच्या कोण आहे એટલે મોદી સાહેબને વિચાર આલા કે ભાઈ મોદીचा કોણ आहे એટલે મોદીचा 140 કરોડ દેશવાસી એટલે મોદી પરિવારची સભા આખે દેશમાં ચાલત आहे ખાલી કપરાડામાં ખાલી વલસાડમાં નહીં સમગ્ર આખે દેશમાં ચૂંટણી आहे દરેક રાજ્યની અંદર મોદી પરિવારની સભા एक कार्यक्रम आखा टोटल दिला અને આખે વિધાનસભા શક્તિ કેન્દ્રમાં आपल्या विस्तारमा 3 शक्ती केंद्र 3 तालुका पंचायत सीट मिळून एक मीटिंग होती आम्ही एक तालुका पंचायत एक शक्ती केंद्राची एक मीटिंग केली कसं आहे की आपला तर टेंट बारी पासून अठवती आलो ते एकच तालुका एकच शक्ती केंद्र तठून तर टेंट बारी 10 किलोमीटर होती तर एकच तर 3 कसा घरी भेगा करू होडेला भेगा करायसाठी 10 15 20 किलोमीटर होय એટલે આપણે એક शक्ती केंद्र वाईस आपली मीटिंग केली એટલે मोदी परिवारची सभा याचं नाव ठेवायचे पासष्टच्या यो कारण होता की मोदी परिवार पण मोदी 140 करोड देशवासीचा परिवार आहे ते मोदी साहेबचा परिवार आहे એટલે खास करून भारत देशचा यशस्वी वडाप्रधान ज्यांनी भारत देशचा गौरव વધારला राष्ट्राचा गौरव વધાरला पहिले असा होता की भारत देशचा माणूस दुसरे विदेश में जा तो त्याची कोई गंती नहीं करत त्याला अमेरिका में आपला भारत देशचा वडाप्रधान जा तर त्याला मान सन्मान नाही जड अमेरिका એટલે शक्तिशाली देश सांगाय ते देश में ते देश वाळाला लाईन में उभा राखायचा काम आपले भारत देशचे वडाप्रधानने એટલે केला की जब कोरोना वायरस आला कोरोना वायरसचे समय वॅक्सिन बनवल्यात पहिले असा आहे की आपला वैला पोसे जन्म आणि त्याला जी वॅक्सिन पुढं रस्सी आपल्या देत होतो ही रस्सी बनवता 40 वर्ष लागले 40 वर्षावर रस्सी बनावेल त्याचे मग दुसरी रस्सी बनवली तर 28 वर्षाला मग त्याचे मग दुसरी बनवली तर 18 वर्षा तर याचा संशोधन करता बनवता थोडा समय लागत तर भारत देशचे वडाप्रधानने 2020 में कोरोना वायरस आला तर याची वॅक्सिन 1 वर्षाમાં बनवली आखे भारत देशचे वैज्ञानिक भेगा केलत ने वैज्ञानिक तमाम वैज्ञानिकला भेगा केलत डॉक्टर भेगा केलत ने त्यांनी मीटिंग केली ने संशोधन केलं की केवी रीते आपले भेल्या इतके वॅक्सिन बनावून शकतो तर आपले वॅक्सिन बनवले आपले तर आपले देशला तर दिली पण दुसरे 123 देशला आपले वॅक्सिन आपली तमाम देशला वॅक्सिन आपली तो शक्तिशाली त्याला सांगाय शक्तिशाली देश असा आहे के पहले वर्षों पहला तुळशीबाईला याद करतो आम्ही आज थी 35 वर्षा मोहर आज थी 1985 માં 85-90 चे दायकामातून जीप में बसीने मीटिंग में हिंड्यो बर्जुलभाई हारी એટલે खबर आम्हाला कोठेही मीटिंग केली तर आता जेव्हा एक कोण जेवाडी कारण का ते दिसतं कोणा पण आपले ठाणे स्टीलचे ठाणे पण आहे कोणी आज 1985 એટલે आज 35 वर्ष झाले ते दिस कोणाच्या घरी स्टीलचे ठाणे पण आहे कारण की पेला एल्युमिनियमचे ठाणे नाही तर मग पेली काटली तेव्हा काय खावा हरी पोट भरवा हरी मतलब कासेमा काही त्याचा मतलब नाही तर मीटिंग करायला येत खालतलं मोठलं लोक आलं तर त्याला तर बेस्ट ठाणे पाहिजे अरे बेस्ट ठाणे नाही तर पोट भरायची गोट काय सामोरं तर आम्हाला तुळशीरामच्या बहास दादा हो नंबर हा शिवराम पाटील तर शिवराम पाटील मस्त दोगडाच्या दही वाई दूध टाकून देणे आवडत होता कारण की ते दिस कोई असा विकल्प नाही होता आखे विस्तार खावडून सगळं पाटील आणि मोठा माणूस तो असा बधेच गावाला तर असा समय 35 वर्षा मोहर होता 500 वर्षा मोहराची गोट नाही करा खाली 35 वर्षा मोहराची गोट करा तेच अशी परिस्थिती होती आज ते 35 वर्षामध्ये 2001 मग भारत देशचा वडाप्रधान मुख्यमंत्री बनला आणि मुख्यमंत्री बनला मग एक विस्तार में कोणी विशाळे बनाय नाही जात मास्तर असं म्हणाले दिवाळी ચોમાસામાં एखाद महिना राहत ચોમાસા आखा ચોમાસા निशाळे पण मग पासा पाणी उघडत हा पासा मास्तर आहेत मग पोसे बनतील की अशी परिस्थिती होती आपल्या विस्तारची आम्हाला पोताला अनुभव आहे
जे जे पण मास्तर आता रिटायर झाला, तुळशीराम मास्तर, शंकर राठोड रिटायर झाले, हे બધા આશ્રમ શાળા બનેલું, એ કપરાડાची આશ્રમ શાળામાં બધા ભણત, એ બધા વડીલ જે દાખલા હતા એ બધા આશ્રમ શાળામાં ભણત ને આશ્રમ શાળા બનून मास्तर बनलं. तर तो समय असा होता. आज ती आखी परिस्थिती बदलली. कसे की धीरे धीरे समाज जागृत झाला, शिक्षित झालं, धीरे धीरे शिक्षणचा स्तर वर आला. 2000 मग आम्ही 2000च्या सालમાં तालुका पंचायतમાં आलो तर आम्ही विचार करतो की आपल्याला आझादी आता सापडली. पहिले धरमपूर तालुका प्रमुख कोण नाही, जिल्हा पंचायत कोण, कोणाला खबरच नाही. पहिले आजची 35-40 वर्षांपूर्वी 2 जिल्हा पंचायत सीट होती. एक चैताबाबा होता आणि एक रामू रडेकर खालचा, 2 कपराडाचे खालतो आणि कपराडाचे वर चैताबाबा. 1980 चे दायकाમાં तर धरमपूर तालुका होता. धरमपूर तालुकाમાં 2000 सालમાં 97-98 आपला विभाजन झाला. त्याचे मग आपले तालुक्याची प्रगती झाली. तालुक्याला सत्ता सापडली. तालुकाમાં जो काही बजेट आहे ते आपल्या तालुक्याला सापडला आणि आपला तालुका 41 विकासशील तालुकाમાં आला. आणि त्याचे कारण आखे विस्ताરમાં आखे તમામ ગુજરાતના તાલુકા त्याचे કરતા आपल्याला पैसे વધારે સાંભળત, વિકાસના કામો કરાય વધારે સાંભળત. पहिले लाईट धरमपूरून येत होती तर बाई तार पेट, खाली बाई तार पेट, मध्ये चालू केलं तर बाई तार पेट, अशी परिस्थिती लाईट घेते. आता अख्खे विस्ताરમાં दरेक 7-8-10 गावांचे एक सबस्टेशन अठून गेला. सुतारपाडा आता नांदगावहून आता नवा बनवायचा जे प्रोग्राम आहे ते लवकर जेठे जागा सापडली. मी तर आसनवाडालाही सांगून आलो की तुम्ही जागा घेऊन दे, तुम्हाला पण कारण की मंत्री आपण आपला नाणा मंत्री, ऊर्जा मंत्री आपले हवा तोडा आपले आता मौका सापडेल आहे तर करून नाही पडत. जेव्हा तक सापडत आपल्याला करायला पडत. तर वर्षो પહેલા जी समस्या તે समस्याમાં धीरे धीरे કરીને 2001માં આપલા ગુજરાતના મુખ્યમંત્રી નરેન્દ્ર મોદી સાહેબ બનલા ને त्याचे मग आखे विस्ताરમાં विकासच्या कामात. એટલે પહેલે तर काही सायकल काही गाडी હતી नाही. साहुडा वालवेरियम आपले टेकबारी फाटकवर चालता आलं काय बसમાં पहिले सोलिया बस બહુ વર્ષો પહેલા जन्म પડદાવાળી કાચ नाही હતા, પડદાવાળી बस. एक वरीस काच अरे पहिले पडदं फाटून गेलं तर गाववाळाही सागाच्या पाना बसले बांधलेलं, तर बारेला सागाला पाना बांधलेत नाही. बस धरमपूर डेपो मध्ये गेलं की हेरा आमची बस कसा बसच्या पडदं फाटून गेलं तर पाणी वर्ष तर पाणी अंदर आहे. तर आखे बसलं सागाच्या पाना बांधून काढले, पडदं बांधून दिलं. तर એટલે असा समय होता ते समय करता आज आखा समय बदलायला समय અને સંજોગ. आता कोणी विचार करेल होता की वाईना पॉसिबल मोबाईल नाही. आता कोणाच्या मनात असा विचार नाही होता की 1995 मोबाईल आता तर साधा डबला होता. 97 मी वापरत होता डबला होता. पण त्याचे मग वाईना पॉसिबल 1.5-1.25 महिना पॉसे उभा नाही राहते असं अंगठी हिलव. पॉसे उभा नाही राहत नाही, बोलत नाही पण उभा नाही राहते अंगठी हिलव. तर कसं आहे की जमाना थोडा झडपी झाला. झडपी जमानाप्रमाणे तमाम सुविधा धीरे धीरे पाणी झाला, वीजળી झाली, रस्ता आपल्या घणा रस्ता नवे सरते रिसर्फेसिंग तरीके. पहिले सुलेचा रस्ता होता, तो सुलेचा रस्ता तर आम्ही मीटिंग करायच्या जेव्हा लोक सांगत की आमचे डिलिव्हरी वाले बायांना जीपमा आठवून सुधार कपराडा भरून नाही जातात तर वाटेलच डिलिव्हरी होत्या. कारण की असा आम्ही सुलिया जातो पासा घरी जायचे तर आराम करायचे ना वाटेलच नीज लागून द्या, खावा वगैरेच नीज लागून द्या, आसडवून ढिला पाडून टाकाय अशी परिस्थिती होती. कारण की जीपमा महेंद्र जीप पहिले પડદાવાળા जीप तेच जीप માં दुसरा काही साधन होता नाही. जीप सिवाय दुसरा चूंटणी आली की पंचायतમાં રાજસ્થાન जीप येतं, जीपમાં बसीने हारी हिंडाय तर सुलिया जर જાય ને પાસા આવીએ તો એડચને નીચું જ લાગી જાય, ખાવા વગર નહીં લાગે અસી પરિસ્થિતિ. તે પરિસ્થિતિમાં આપણે અઠોદર આલો. आज लाईट થી માંડી પાણી થી માંડીને जी काही सुविधा धीरे करता. आता अष्टोक योजना आली, टाकेમાં पाणी आला पण घरी पाणी पहुंचायचं. जो घणे गावाમાં घरी पाणी पहुंचायचं बाकी आहे त्याची व्यवस्था आता धीरे स्टेप बाय स्टेप त्याच्यासाठी आम्ही जो
108 जसा नंबर 19-16 नंबर जाહેર કરેલા કે જેઠો પણ પાન નહીં તો 19-16 નંબર કરા તરત એટલે ડેશબોર્ડ वर 19-16 गुजरातची सेक्रेटरी गुजरातचा मुख्यमंत्री सांगत की लोक फरियाद करत तर खबर पडे की खरेखर पाणी आहे का नाही आहे. अधिकारी सांगत की पाणी सापडतो, मी सांगत की सापडतो, पण लोक फरियाद करत तर खबर पडे की पाणी नाही सापडत. त्याच्यासाठी त्याच्या दर महिने सर्वे की कोणा फोन आलं कंचे गावातून फोन आलं त्यावरून खबर पडत की भाई होडेक जागेवरून फोन आलं, होडेक जागेवरून फोन आलं नाही, होडेक जागेवर समस्या आहे. એટલે मी गावचे तमाम આગેવાનો सांगा પોસાयला सगळ्या 19-16 नंबर नाही पाणी आलं तर मारून दी असा. એટલે 2 दिवशी तर येतो गवसत येत एकटून फोन आला तर फरियाद करतो. फरियाद आता असा आम्ही मीटिंग करायला आलो तर काही आता हे रस्ता चालू नाही होत आता नलीन बोलत पण नाही, माझ्या हरी बोलत नाही. फोन करा तर हां होडा कर વધારે बोलत नाही. रगवायत गेला जेमतेम आता समज होतला कारण की रस्त्याच्या कारण की पिंपळपाड्याचा रस्ता आपले मंजूर केला पण कॉन्ट्रॅक्ट नाही चालू नाही केला. चालू कराय होता पण प्रोग्राम होता तर अटकला आणि मग आहे तर होळी आली तर चालू नाही केला कारण की पोरदिष्ट रस्ता मुख्यमंत्री सडक योजना. એટલે असं आहे की रांधून ठेवेला पण आयस कठ गे तर लग खाय दे नाही पोसे भूकेना तन्मन करत लग दे तर खा नाही. એટલે तसं मंजूर करेला पण बंद नाही तो तर त्याच्यासाठी लोकांची चिंता होती. तर तसा जे काही पहिले मोठा भागचे रस्ता आपल्या कपराडा तालुक्याમાં 125 करोड ये वखતે આપણને टोटल रस्ता दिलं. आता येऊन निलुंगी वर्षो पहिला आपल्याला खबर की निलुंगीवरून पिपलचंद घेणारा जायला आपल्याला काही मुश्किली होती ती निलुंगीच्या पूल पण आपले बनवून दिला. बहु वर्षांना आम्ही म्हणत होतो पहिले नाळा साधा होता त्यावरून उतरून जाऊ, पहिला असा उतराय होता त्यावरून उतरून जाऊ, असा करता का आपले पूल पण मंजूर करून दिला. आता धामण वेंगणवाला सांगत आहोत की आमचा काही नाही सांगत. એટલે पळसुंडापासून वालघेरीच्या जी जॉईंट रस्ता रिसर्फेसिंग એટલે जो रस्ता बनेल त्याला फरीवर बनवायचे त्यासाठी होऊन गेला तो रस्ता पण आमच्यावरील तमाम अंदाजे पैसे मंजूर केलं. એટલે इलेक्शन पती याच्यामध्ये एक तबक्का आगला तबक्का त्याच्या कामा चालू होऊन जातील, दुसरा तबक्का ते दिवाळीमा कामा चालू होतील पण पैसे फाळवून दिलं. એટલે रस्ता विकासच्या कामा जे काही आहे ते आपली भारतीय जनता पार्टीची सरकार एखाद सांगेल की जितूभाई तर काँग्रेसमा होता पण काँग्रेसमा હતો पण कामा कराय लोकांना सांगा अंत करीन वर्षे करीन दुसरे वरीस करीन वाट करीन. पेले एखाद केवत आहे की लग्न एमके कुमार अंत वराड करीन पोसेल सांगा वर्षी वराड करीन पोसे मोठा होऊन गेला वराड होई नाही तर मग काही तर कराय पडत. तसा काँग्रेसमधून भाजपमा એટલે કે भाजपમાં आलो ने 3.5 वर्षाમાં 500 करोडच्या कामे अख्खा विस्तारमा दिलं. हे तर खाली रस्ता दुसरा कामा आपल्या निसाडी बधानंतर 1000 करोडचे वरचे तमाम आखे विस्तारमा जुने निसाडे नवे निसाडी मंजूर केले. आपले निवासी शाळा मंजूर केली, आपली सुतारपाडाची शाळा आहे ती नवी मंजूर केली, कॉलेजचे हॉस्टेल 2 मंजूर केले. धीरे करता तमाम वस्तू करत आपले जात आहोत. पण एकाच सांगत असा वेळा मोडा जरा घेऊन द्या पण हमेशा विकासच्या कामासाठी आपली सरकार भारतीय जनता पार्टीची सरकार नरेंद्र मोदी साहेब जे दिसून मुख्यमंत्री आहेत आणि देशचा वडाप्रधान 2014 जे दिसून वडाप्रधान बनला ते दिसून भारत देशचा जे गौरव आहे. भारत देशमा आता गेले टायमाला 2022 चुटणी गेली तर लोकांना आपल्याला येतं आपले घोटण मग आहे तर वावर वाडी आणि करचोण 4 सीटમાં तर काही बाधा नाही पण बाकीच्या सीटમાં लोकांनी झाडू मारून दिली. खबर नाही झाडू मारून दिले तर झाडू अशी मारली की लोकांना जे आमचे दक्षाबेन आहे कपराडाच्या आजूबाजू झाजे लोक तर जंक्शन એટલે વધારે लोक येत त्याला बनवायचा की आता लाईट मोफत कराय झाडूवाला लाईट मोफत कराय तर लोकांना विचारायला की एखाद सांगत असा एखाद तळावમાં पाणी आटत होता तळावમાં पाणी आटत तळावમાં मासे होतात बघ खूप हुशार એટલે बघ
टोंकीमा मसाला धरला सांग मी दुसऱ्या तळामा तुला नाही जातो कसं आहे की आता पाणी द्यायचं तर असा तर पाणी आता घडला आता तो बरोबर जास्त तर टोंकीमा धरण वाटेल खा आणि पासा आहे आणि पासा नाही जात तर दुसरे मसाले झाला की सला नक्की ठगत आहे वाटेल खाई जातो वासा किंवा वाटेल नक्की खाई जातो वासा असा 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 करून करून तळावातल्या मासाला दिला आणि अर्धा मासाने चढून गेले नक्की ठगत आहे असा तसा झाडू वाळे गेले टाइमाला ठगून गेले એટલે त्याच्यासाठी સમગ્ર આખે ભારત દેશમાં અને આખે ગુજરાતમાં आता સોલર સિસ્ટમ જીરો બિલ એટલે હવે પછી એપ્રિલ મહિના आता चालू झाला चुटणी बदल એટલે फॉर्म भरायचं काम चालू आहे दरेकच्या घरावर सोलर सिस्टम लागेल एक पण पैसा मीटर एक पण पैसा बिल भराय नाही त्याची चिंता आपली सरकारने केली भारत देशचे वडाप्रधानने केली એટલે चिंता केली की भाई लोकांना दुसरी बधीच समस्या धीरे करत जाऊ पण लाईटचा बिल भरायचे प्रश्न आहे तो लाईटचा बिल भरायसाठी आपले चिंता केली आणि सोलर पीएम सूर्योदय योजना दाखल केली आणि दरेकच्या घरावर 3 किलो वोल्टचा सोलर सिस्टम लागेल आणि सोलर लागेल ते मात्र लाईट उत्पन्न तीन वापरायला त्याचा एक पण पैसा વધારે वापराय नाही आणि વધારે उत्पन्न येईल ते पैसे आपल्या खात्याમાં जमा होईल आखे गुजरातમાં 2,500 करोड रुपयाचा फायदा झाला 200 करोड रुपये लोकांच्या खात्याમાં पैसे जमा झालं मलाही सापडलं मीही लगावेला मी 7.5 किलो वोल्टचा लगावेला तर 22,000 रुपयाचा बिल येत आता 2,000 रुपये आहे आता उन्हाळ्याમાં एसी चालत तर हे शियाळाમાં तर झिरो बिल येतो कसे કે સોલર સિસ્ટમ लागेला आहे તો દરેક જે ઘરાवर 2024 થી 2029 સુધીના તમામ ભારત દેશ એક ઘરवर સોલર लागेल અને લાઇટ બિલचा प्रश्न आपला हल होईल जाल तर आपले चुटणी बदल काय तर फॉर्म भरायचा कार्यवाही जी बोलना तुम्हाला सुतारपाडा लागेल ना सुतारपाडा जे विद्युत बोर्डमा ही चुटणी बदल आचारसंहिता बदल फॉर्म भरायचा काम चालू ए प्रमाणे आता लाईट पाणी ने दुसरी बधी सुविधा योजनाची गोट मी नाही करा योजनाची गोट गुलाबाईंनी केली बहु जाती बसवणे सण जातची योजना आहे पण जी ताती जरूरियत आहे आता आम्ही दुसरी एक चिंता ही केली की लाईट पाणी ने रोड ने बदल होईल पण आपण आपल्या विस्तारमा सिंचाईची जरूरत आहे सिंचाई आपल्या विस्तारमा सिंचाईची जरूर आहे कसे की जेठं मोठला वहळ आहेत मोठले नाही आहेत धारो के निलोगीवर मोठा दाहड आहे तर निलोगीच्या बाजूમાં तठे मोठा चेकडेम बनावा मोठा चेकडेम बनवून तठून लिफ्ट इरिगेशन એટલે तठून पाईपलाईन करून वर पाणी आणाय संपूर्ण खर्च गुजरात सरकारच्या 5 वर्षांमध्ये लाईट बिल कोई वस्तू नाही भराय आणि तेवरही मग सोलर सिस्टम लागली तर तेवरही कोई पैसा भराय नाही तर ती योजना आता दाखल केली आखे कपराडा तालुका 28 चेकडेम आपले मंजूर करते तेव्हा 5 चे पैसे पण मंजुरी पण जडून गेले मोठल्या એટલે 35-40 फूट हाईट वाढलं नाही एक वर्षाમાં भरून जात तसं नाही आखी नवी सिस्टम आली नवी टेक्नॉलॉजी प्रमाणे आखा चेकडेम बनावे चेकडेम माधून पाणी आजूबाजू धारो के एक चेकडेम बनावला तर 50-25 खेडूत फायदा मिळत आपल्या विस्ताરમાં तमाम लोक आता खेतीवाडी શાકભાજીથી માંડી બધી વસ્તુ કરો તો તેची चिंता सरकारने केली અને धीरे एक 4-5 બનાવતો તેલા બધેची मागणी કે ભાઈ તઠો બનાवला तसा आमचेही बनावा ही आमचे जागा आहे जागा दाखवतील त्याप्रमाणे આપણે બદલીને બનાવ धीरे 5 વર્ષમાં આખે વિસ્તારમાં મોટો ચેકડેમ બનાવીને સિંચાઈની સુવિધા ઊભી કરો નોકરી તો ભંતી તોડે બધેને નોકરી સાંભળાય નહીં મળે બધેને તો કઈ નોકરી જડાય નહીં મળે હંમેશા બેસ્ટ ખેતી करायसाठी पण शिक्षण भणेलाची जरूर आहे बेस्ट धंदा करायसाठी भणेलाची जरूर आहे कोई पण कार्य करायचं शिक्षण जरूर आहे तर बेस्टમાં बेस्ट खेती करून सकજો प्राकृतिक खेतीची गोट आहे तर ते प्रमाणे आपल्या विस्ताરમાં तुम्हाला कदाच नाही खबर आहे आपल्या विस्तारचे आंबा आहेत पहाडी केसर आपल्या आंब्याच्या पार्टीમાં 1200 रुपये आपल्या आंब्याच्या 1500 रुपये आपल्या विस्तारला आम्ही जी जाहिरात करेली आहे जाहिरात अशी करेली आहे की ऑर्गेनिक फ्रूट એટલે ऑर्गेनिक એટલે ખાતર પાણી ને દવા વગરचा એટલે સુરત બારડોલીથી માંડી આખે વાપી વિસ્તારचे तमाम लोक तो शैलेश भाई वाडीवाला आहे तो वाडीवाला आंबा आणलं नाना पोंडे ऐकलं नाही मांडवाहून कपराडाचे आंबा पास घरी खाय नाही गेला त्याच्या इकडून टाकलं नाही अठून आहे तर कपराडाहून आंबा पास घरी खाय नाही गेला कसे की त्यांच्या तटले पाणीवाळा आंबा એટલે मिठास नाही मिळत आपल्या तटला आंबा पण प्रख्यात आहे तर वर्षो पहिला
आपला बाईक पाणी वाडी केलं तेले हेरीन आता बधे लोकांनी पोतपोताचे वाडे केले એટલે ખેતીવાડીમાં પણ પાણી રહે તો બધી વસ્તુ આપણે કરું શકજો તેજી ચિંતા સરકારની કરેલ છે એટલે आता પાણી કેવી રીતે બચાવવું પાણી કેવી રીતે ખેતીમાં વાપરું શકો તેજી ચિંતા કરેલ છે તે પ્રમાણે આપણા તમામ યોજના गुजरात सरकारची तमाम योजना बायांची मांडी बायांचं सखी मंडळ मग आहे तर आपले 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 बायांना जे 108 ची सुविधा आयुष्यमान कार्डची सुविधा आयुष्यमान कार्ड आता पहिले 5 लाख होतं आता 10 लाख केलं तर पण लोकांना काही जरा आहे त्याच्यासाठी कार्ड नाही मिळत गंभीर बिमारीसाठी कार्ड आहे ज्याला काही पण गंभीर बिमारी तर त्याच्यासाठी कार्डची जरूर आहे तर ती दरेक वस्तू सरकार बनत आहोत जोडा बनत एवढा વધારે लाभ जळून सकत વધારે માહિતી બધી થેવેલી જાય आता પોસે आता નવા પોસે તે સોશિયલ મીડિયા પર બધી જ વસ્તુ હેરત મોબાઈલ પર હેરત એટલે તમામ યોજનાची માહિતી બનેवर ठेवला आहे की केवी રીતે आता आपले तट अमुक पोसेला दाखला काढाय इश्यू आहे दाखला काढाय तर टाइम लागतो त्याच्यासाठी दाखला એટલે टाइम लागतो की दुसरे विस्ताરના लोकांनी आदिवासी बोगस आदिवासी नोकरीवर लागून गेलं ते आदिवासी राहून गेलं त्याच्यासाठी थोडा कायदा कडक करेल आहे पण काही पण प्रश्न राहतो त्याचा आम्ही हल करून देतो पण कडक એટલે केला आपल्या इथं तर काही नाही मिळत कपराडाમાં तर 90% आदिवासी आहे पण दुसरे विस्तारमा जे आदिवासी शिवायचे दुसरे लोक आहेत ते दाखलं आदिवासी ज्यांनी नोकरीवर लागेल त्याच्यासाठी सरकारने कडक कायदा आणि आपला आदिवासी समाज दिन फरियाद करेल आपला आदिवासी समाज गांधीनगर मध्ये राहणार लोक आहेत तेही फरियाद केली की असं नाही ये टाईपचा करा सरकारला गाईडलाईन सरकारला तेही शोधून केला की भाई ये टाईपचा करा की खोटा आदिवासी घुसून नाही जा त्याची चिंता करेल आहे तर ये तबक्के बहू વધારે गोट नहीं करा कायम आज होता 15 तारीख फॉर्म भराय फॉर्म भरून दुसरा राउंड पासा गावून गावाला आता यो आखे शक्ती केंद्राची मीटिंग केली तर मग गावून गावाला एक गावाला पासी मीटिंग आपले कराय आहे आपल्या पासी पण मुलाकात कराय आहे ये तबक्के બધા उपस्थित रहेल आगेवान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक माझी विनंती की एखाद सांगत असा एखाद राजाने हुकम केला की सकाळवर एक तांबे भगवानवर दूध चढवून ये तर एखाद्या मनमा असा विचार झाला की जणू બધા दूध चढवून एक तांबे मी पाणी उभरेल तर काय खबर पडेल तर बधी अक्कल तशी बदलला तर બધા दूधचे बदले पाणी उभरून आलं तर आपले मतदान कराय कोणी राहत नाही ज्या त्याची आपले चिंता कराय मतदानसाठी आपल्या विस्तारमा आखे तुम्हाला बदलेला नाही माहिती हवी पण आखे गुजरातમાં વધારે મતદાન આપણે કપરાડામાં હોય તો આખે ગુજરાતમાં હાઈએસ્ટ મતદાન 80% 82% મતદાન આપણે કપરાડામાં હોય તો ચેર ચૂંટણી પાसून રેકોર્ડ आहे કે આપણે 80 82 84% સુધી મતદાન આપણે કરેલ आहे તો વધારેમાં વધારે મતદાન કરું આપણા રાષ્ટ્ર અને ભારતીય જનતા પાર્ટી અને ખાસ કરીને મોદી સાહેબને હાથ મજબૂત करायच्यासाठी आपले અને આપણા ઉમેદવાર ભાઈ ધવલભાઈच्यासाठी आपला उमेदवार तर एक प्रतीक आहे पण आपले नरेंद्र मोदी साहेबला मत देऊन आपले मजबूत करायसाठी आपले मजबूत सरकारी राष्ट्राच्या गौरव त्याच्यासाठी अपील कराय मुलाकात कराय तुमच्या विचारून ते बदला आपला बधेचा वालवेरी शक्ती आपले कर्जून शक्ती केंद्राचे तमाम कार्यकर्ते बदल खूप खूप धन्यवाद भारत माता की जय 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 गरज